एका ठिकाणी आपण पाहतो की फलंदाज अनिल आणि त्याच्या सोबतीला मोहन याला पाहतो बॉलिंग ट्राय करतील गोलंदाज मारुती. इकडे आपण पाहतोय की गावदेवी भिलोले त्यांच्या विरोधात अशोक इलेव्हन खरबाची वाडी तालुक्यातील हा संघ आपण या मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. बॉलिंग ट्राय करते गोलंदाज सज्ज असेल मारुती. टॉस जिंकला या ठिकाणी गावदेवी भिलोले टीमने निर्णय घेतलाय बॅटिंग करण्याचा. तर स्टार्ट करायचं आपण. यावेळेस पहिला चेंडू पंचावन्न लाऊड अपील परंतु 55 या ठिकाणी डॉट बॉल घोषित केलं. पहिल्या चेंडूवरती आपण या ठिकाणी पाहतो की 55 डॉट बॉल घोषित करत असताना 2 षटकांची मॅच आपण या ठिकाणी पाहतो. बॉल टॅकवरती गोलंदाज सज्ज असेल तर थोडं स्पीडअप करा प्लीज. बॉल तयार. यावेळेस पुन्हा एकदा बॅक टू बॅक लगातारचा दुसरा चेंडू या ठिकाणी डॉट बॉल येईल. 10 परत फिरावेल ते 0 या धावसंख्येवरती. चांगली गोलंदाजी या ठिकाणी चालू आहे. टॉस जिंकला या ठिकाणी गावदेवी भिलोले टीमने बॅटिंग करण्याचा निर्णय आणि तो निर्णय या ठिकाणी चुकला. आपण पाहतो की खरबाची वाडी टीमचे गोलंदाज चांगली गोलंदाजी करत असताना पुन्हा एकदा आपण या ठिकाणी पाहतोय की चेंडू अडवलं. धाव 1 आणि 1 धाबीच्या मधून दापल जाऊन पोहोचेल 1 या धावसंख्येवरती. 1 धावा धापलकावरती आहेत. पहिली धाव धापलकावरती या ठिकाणी लागली जाते. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण मारुती याला पाहतो आणि पहिल्या चेंडूवरती आपण पाहतो की पहिली धाव या ठिकाणी खर्च करतोय. 2 चेंडू त्यानंतर या ठिकाणी डॉट टाकलेत. पुन्हा एकदा चौथा चेंडू या ठिकाणी डॉट टाकत असताना मारुती या गोलंदाजाला आपण या ठिकाणी पाहतो आणि पुन्हा एकदा आपण पाहतो की चौथा चेंडू या ठिकाणी डॉट टाकत असताना सुरेश पवार आमच्यासाठी गुणलेकर मित्र ज्याने खूप चांगली मेहनत या संपूर्ण स्पर्धेमध्ये घेतलेली आहे आणि प्रचंड मेहनत ती या स्पर्धेमध्ये घेत असताना आपण पाहिलंय. यावेळेस चांगला स्ट्रोक ऑन साइड मध्ये क्षेत्रफळ चेंडूच्या खाली झेलला केले कॅरी. महत्वाची विकेट. फलंदाज बाद. या षटकाच्या मध्याने हा पलक जाऊन पोहोचेल ते एकूणच 1 या धावसंख्येवरती. फलंदाज बाद झाला या चेंडूवरती आणि महत्वाची विकेट या ठिकाणी प्राप्त झाली. मंगेश बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय परंतु 1 धाव जरूर या चेंडूवरती मिळली की धावेच्या मदतीने हा पलक जाऊन पोहोचेल. भीमर साठी बेस्ट साईड या ठिकाणी चेक केले जाईल आणि जर अगदी स्टंपच्या वरती चेंडू असेल तर त्यांचं तिसरे अंपायर या ठिकाणी चेक करतील आणि योग्य तो निर्णय ठिकाणी देतील. चला या ठिकाणी फोर डिलिव्हरी एकच धावेवरती मिळले की धावेच्या मधून दापल जाऊन पोहोचल ते 2 या धावसंख्येवरती. 2 धावा दापलकावरती आहेत. या ठिकाणी आपण पाहतो की एक धावासाठी संघर्ष मैदानाच्या आतमध्ये करावा लागतो. तो
गावदेवी भिलवले या टीमला. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज नितीन या ठिकाणी येतो. पहिला चेंडू त्या ठिकाणी चला बॉल तयार. नितीन पहिल्या चेंडूवरती चांगला आक्रमण क्षेत्ररक्षक चेंडू खाली झेल ड्रॉप केला आणि त्यानंतर आपण पाहतो एकच धाव या चेंडूवरती मिळाले. एकेरी धावेच्या महत्वाने धावपलक जाऊन पोहोचेल ते एकूणच 3 या धाव संख्येवरती 3 धावा धावपलकावरती आहेत. या ठिकाणी आपण पाहतोय की एकीकडे भिलव ठाकरे त्यांच्या विरोधात करबाची वाडी या दोन संघादरम्यान ही लढत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. चांगली लढत होईल असं आपण अपेक्षा करतोय, परंतु धावा झाल्या पाहिजेत सूरज या मॅच मध्ये. यावेळेस ऑफस्टिकच्या अतिरिक्त बाहेर उजव्या इष्टीच्या बाहेर टाकणारा चेंडू पंचांनी दंडित केलं. इट इज व्हाईट बॉल आणि व्हाईटच्या बॉलने धावपलक जाऊन पोहोचेल ते 4 या धाव संख्येवरती. 4 धावा धावपलकावरती आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आपण नितीनला या ठिकाणी पाहतो. चांगली गोलंदाजी त्याला या मॅच मध्ये करावी लागेल. पंचाचा बॉलचा इशारा आणि त्यानंतर बॉल जाईल सीमारेषा पलीकडे बाउंड्रीच्या बाहेर. धावा या चेंडूवरती मिळतील आणि 4+1 अशा 5 धावा या चेंडूवरती मिळतील. 5 धावेच्या मदतीनं धावपलक जाऊन पोहोचेल ते 9 या धाव संख्येवरती. आणि उघडा डोले पाहणी पुढील बॉल असेल. यावेळेस स्ट्रीटचा बॉल पंचाचा वाईट बॉलचा इशारा वाईटच्या मदतीने धावपलक जाऊन पोहोचल ते 10 या धाव संख्येवरती. कंटिन्यू फ्रीट राहील. ठिकाणी आपण पाहतोय की सूरज ज्यावेळी अवंत धावा होतात किंवा त्यापेक्षा काही धावा होतात त्यावेळी आपण पाहतो की सातत्यपूर्वक फ्रीट कंटिन्यू राहील. विकेट कंटिन्यू राहणार नाही. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. पंचाचा 9 बॉलचा इशारा आणि गोलंदाज या स्पर्धेमधून आपण पाहतो या मॅच साठी बाद असेल. पंजाब आणि पंजाबच्या मदतीनं धावपलक जाऊन पोहोचेल ते 15 या धाव संख्येवरती. यावेळेस डॉट बॉल टाकत असताना गोलंदाज सुनीलला आपण या ठिकाणी पाहतोय. सुनील बॉलिंग ट्रॅक वरती येत असताना चांगली गोलंदाजी या ठिकाणी आपण पाहतोय. बॉल तयार. यावेळी चांगला असतो या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत, परंतु प्रतीक्षा करावी लागेल. जेल ड्रॉप आणि त्यानंतर चेंडू उचलला फेकतात पूर्वी धाव मिळतात. एकूणच 2 आणि या 2 धावेच्या मदतीने धावपलक जाऊन पोहोचेल ते 17 या धाव संख्येवरती. 17 धावा धावपलकावरती आहेत. बॉल ट्रॅक वरती गोलंदाज तयार आहे. यावेळी चांगला फटका. वन टप्प्या अखेर बॉल जाईल सीमारेषा पलीकडे बाउंड्रीच्या बाहेर. सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी चौकार.
21 या धावसंख्येवरती. यामध्ये 6 चेंडू या ठिकाणी येतोय वाईड बॉल आणि वाईडच्या मदतीनं समीकरण बदलेल. 10 फलकावरती धावा आहेत त्या 22 धावा आणि आता उर्वरित एका चेंडूचा खेळ या ठिकाणी बाकी असेल. उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. परंतु एकदा मिळेल दुसरी घेण्याचा प्रयत्न आणि फलंदाज या ठिकाणी होईल बाद. एकच धाव चेंडू होती मिळालेल्या एकेरी धावेच्या मधून 10 फलक जाऊन पोहोचल ते 23 या धावसंख्येवरती. बघायला मिळेल शेवटच्या आता निर्णायक या षटकातील एक चेंडूचा खेळ बाकी आपण या ठिकाणी पाहतोय. परंतु मॅच मध्ये काळाने में ट्विस्ट जरूर पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज या ठिकाणी सज्ज असेल. यावेळी चांगला असतो गॅप मध्ये क्षेत्ररक्षण चेंडूच्या खाली झेलला केले कॅरी आणि महत्वाची भेट फलंदाज बाद. 10 फलकावरती नाव आहेत त्या विजेते थांबायचे. 23 आणि 24 12 चेंडू आणि 24 धावसंख्येची गरज आहे. 12.00 सरासरी पर षटक या ठिकाणी धावायचं आहे. चला सलामीची उडी मैदानाच्या आतमध्ये आपण दाखल करायची प्लीज. 12 बॉल आणि विजयासाठी गरज असेल. सूरज आम्हाला सांगतात की 24 या धावसंख्येची 12 बॉल आणि 24 धावसंख्येची गरज असेल. प्रत्येक बॉल मध्ये सूरज आपण देखील पाहतो की दोन्ही धावे येणं गरजेचं असेल. प्रत्येक बॉल मध्ये 2 धावणे गरजेचं असेल. चल लगेच आपण या ठिकाणी स्पीडअप करायचंय. चला फिल्डिंग टीम बुलवले क्षेत्ररक्षण आपण लगेच लावून घ्या प्लीज. बुलवडी चला क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज. 12 बॉल आणि 24 धावसंख्येची गरज असलेल्या मॅच मध्ये
बॉल ट्रॅक वरती आपण पाहतोय गोलंदाज मोहन लोते, एक चांगला खेळाडू आहे. चला चालू करा प्लीज. सूरज आपण पाहिलं तर एक चांगला खेळाडू आहे मोहन लोते. बॉलिंग ट्रॅक वरती पॉवर प्लेचं पहिले षटक एडेगंत घेऊन आला आणि ऑलराऊंडर खेळाडू. पॉवर प्लेचं पहिले षटक त्याच्या हाताला दिलं. ऑन स्ट्राईक वरती आपण होते फलंदाज मारुती. चेंडू मिळते सिंगल धाव आणि सिंगलच्या मदतीनं समीकरण आता बदलेल. धावसंख्येचा पाठलाग करायचं एकूणच 12 बॉल मध्ये 24 या धावसंख्येचं. प्रत्येक चेंडूवरती दुहेरी धाव येणं गरजेचं असेल. पहिला चेंडू आपण घेऊन टाकला गोलंदाज मोहन लोते या गोलंदाजाला आणि त्यानंतर आपण पाहतो की पहिल्या चेंडूवरती मिळते सिंगल आणि सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचल तर एक या धावसंख्येवरती. ऑन स्ट्राईक वरती होता फलंदाज मारुती. आता ऑन स्ट्राईक वरती असेल फलंदाज आरेश, त्याला आपण त्या ठिकाणी पाहतो. बरोबर यावेळी चांगला स्ट्रोक क्षेत्ररक्षक आहेत परंतु एका धावेला 2 धावेमध्ये रूपांतरित केला आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 3 धावा देखील त्या ठिकाणी सहजरित्या कंप्लीट केले जातात. 3 धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 4 या धावसंख्येवरती. अशी मिसफील्ड झाली तर खऱ्या अर्थानं धावा येत असताना आपण मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहू आणि जर मिसफील्ड झाली नाही तर धावसंख्येचं संरक्षण या मॅच मध्ये जरूर केलं जाईल. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज मोहन लोते तयार आहे. यावेळेस फटका बसला हवेमध्ये परंतु पुन्हा एकदा या ठिकाणी एक धाव एकेरी धावेच्या मदतीने समीकरण बदलेल. त्या फलकावरती धावा एकूणच 5 धावा. 24 धावसंख्येचा पाठलाग करायचा. अजून 19 धावसंख्येची विजयासाठी गरज आहे. 19 धावसंख्येच्या अजूनही विजयासाठी गरज. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सज्ज असेल. मोहन लोते ऑन स्ट्राईक वरती आपण पाहतो फलंदाज आरेशला. यावेळेस फटका बसला हवेमध्ये. जेलवरची नामी संधी सेफलीला नव्हतं असं काही केलं नाही पाहिजे या मॅच मध्ये. परंतु पुन्हा एकदा आपण पाहतो की नामी संधी मिळाल्यानंतर 2 धावा या चेंडूवरती मिळतात. मोहन लोते स्वतः त्या चेंडूवरती जाणं गरजेचं होतं परंतु तसं काही घडलं नाही. मोहन लोतेला स्वतःला या चेंडूवरती जाणं गरजेचं होतं परंतु तसं काही घडलं नाही. आणि पुन्हा एकदा फलंदाजाला दिलेलं जीवनदान आणि त्यानंतर धावफलक जाऊन पोहोचेल 7 या धावसंख्येवरती. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज या ठिकाणी तयार असेल. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तयार. यावेळी चांगला स्ट्रोक गॅप मध्ये बॉल जाईल सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. बॉर्डरच्या बाहेर सीमारेषा पार. चौकार.
आणि ते शेवटचे 6 बॉल आणि विजयासाठी गरज असेल ती 12 या धावसंख्येची. 6 चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज. चला थोडं स्पीडअप करा प्लीज. तेव्हा शेवटची मॅच आहे त्यासाठी थोडं स्पीडअप आपण या ठिकाणी केलंच पाहिजे. ऑलरेडी आपण या ठिकाणी पाहतो की 4:30 झालेत. काल 3:45 मॅच संपल्या होत्या. त्याकरता आम्ही तुम्हाला या ठिकाणी विनंती करतोय लगेच आपण स्पीडअप त्या ठिकाणी करायचं. सुरेश मित्र आमच्या आम्हाला सांगतात की काल 4:45 ही स्पर्धा संपली होती. 3:45 ही स्पर्धा संपली होती आणि त्यानंतर आपण पाहतो की आता सध्या 4:30 झालेली आहेत. त्यासाठी स्पीडअप करा प्लीज. शेवटचे 6 बॉल 12 धावसंख्येची गरज आहे. बॉलिंग ट्रॅक वरती आले गोलंदाज मंगेश. पहिला चेंडू पंचाचा व्हाईट बॉलचा इशारा. उजव्या इष्टीच्या अतिरिक्त बाहेर टाकताना चेंडू पंचाने दर्शवलं इट इज अ व्हाईट बॉल आणि व्हाईटच्या मौकेनं दापलक जाऊन पोहोचेल ते 13 या धावसंख्येवरती. 13 धावा दापलकावरती आहेत. बोलते पुन्हा एकदा या ठिकाणी DRSचा वापर पंचाने केला आहे. चेक केलं जाईल वाईट आहे की किंवा नाही. चला खेळ सर. शेवटचे आता 5 चेंडू 11 धावसंख्येची गरज. शेवटच्या आता निर्णायकारक 5 चेंडू आणि 11 धावसंख्येची गरज असेल या मॅच मध्ये. ऑन स्ट्राईक वरती आपण फलंदाज आरेशला या ठिकाणी पाहतो. तर चांगली बॅटिंग या मॅच मध्ये करावी लागेल. त्याच्या सोबतीला मारुती खेळतोय परंतु बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सज्ज असेल परंतु पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी मंगेशची मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. डॉट बॉल येईल जसं डॉट बॉल येईल तसं दर्पण वाढेल या मॅच मध्ये. शेवटच्या 2 निर्णायक चेंडू शिल्लक असेल ते 4 आणि विजयासाठी गरज असेल ती 11 या धावसंख्येची. 4 चेंडू आणि 11 धावसंख्येची गरज. कहाणी मटवीस यावेळेस पुन्हा एकदा चांगल्या चेंडूची पैकी फलंदाज धावची सुरुवात होईल. बाद महत्वाची विकेट. शेवटची आता निर्णायक 3 चेंडू आणि विजयासाठी गरज असेल ती 11 या धावसंख्येची. या मॅच मध्ये फार रंगत आपण पाहिल्यात. शेवटपर्यंत सूरज अतिथीच्या वरती आपण पाहिल्यात. डोंगराचे आई चषक हे उगाच चलू नाहीये आणि त्याचं ज्वलंत उदाहरण आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. तुझं धोक्यात हाय ग सांभाळ घसरल. तीन चेंडू आणि 11 धावसंख्येची गरज. बॅटर प्रवेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. 6 चेंडूमध्ये 12 धावा हव्या होत्या. कुठे होतं सामना कुठे येऊन ठेवलाय. यावेळी चांगला स्ट्रोक क्षेत्ररक्षण तडेकडे आहेत. प्रोडक्शन चांगलं. एकच धावा चेंडूवरती मिळेल.
विकेट धाबेच्या मदतीने समीकरण आता बदलेल. शेवटचे आता 2 बॉल आणि 10 धावसंख्येची गरज आहे. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं होतं एक मॅच मध्ये सूरज की 2 चेंडूमध्ये 10 धावसंख्येची गरज असताना षटकार 2 चेंडूमध्ये 11 धावसंख्येची गरज असताना षटकार आला होता. परंतु या मॅच मध्ये तसं काही चित्र पाडणार नाही. शेवटच्या आता 2 बॉल आणि 10 धावसंख्येची गरज आहे. सूरज आमचे मित्र देखील सांगतात की आवाज देखील आता झोप आलेली आहे. You miss. I will definitely hit. शेवटचा 1 बॉल आणि 10 धावसंख्येची गरज. इथे पुढे चमत्काराचं वाचू शकेल. इथून पुढे फक्त चमत्कार वाचवू शकेल एखादा गोलंदाज जो गोलंदाजी करतोय तो जर खराब कामगिरी या मॅच मध्ये केली सूरज, परंतु या चेंडूवरती विकेट. फलंदाज बाताने सामना जिंकला. या ठिकाणी भिलवले या टीमला खालचा रात्री राजवली खऱ्या अर्थानं.